विहिरीचे पाणी पिण्यासाठी घेतले म्हणून पती पत्नीला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे। या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दुर्गाव येथील सामायिक विहिरीतून पाणी घेतल्यावर शेतातील ऊसासाठी पाणी द्यायचं म्हणून पती पत्नीला लाकडी काठी आणि विटांनी मारहाण केली आहे। या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। सामायिक विहिरीतून पिण्यासाठी पाणी घेतल्याच्या कारणावरून पती पत्नीला मारहाण करण्यात आली असून यात ते जखमी झालेत। तर घटनेत आरोपींनी त्यांच्या घराच्या खिडकीच्या काचाही फोडल्यात। शीतल कुलथे यांच्या तक्रारीवरून कर्जत पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। दुर्गाव येथील शीतल कुलथे आणि त्यांचे पती भरत कुलथे यांच्या घरात 2 दिवसांपासून पाणी उपलब्ध नव्हतं। त्यामुळे त्यांनी गट नंबर 603 मधील सामायिक विहिरीतून पिण्यासाठी पाणी घेतलं। याच वेळी शरद कुलथे तिथे आले आणि त्यांनी भरत कुलथे यांना विहिरीचं पाणी न घेण्यास सांगितलं। त्यांचं म्हणणं होतं की विहिरीतील पाणी शेतातील ऊसाला देण्यासाठी आवश्यक आहे। यावर भरत कुलथे यांनी स्पष्ट केलं की ते केवळ पिण्यासाठी पाणी घेत आहेत, शेतीसाठी नाही। तरी देखील शरद कुलथे यांना राग अनावर झाला आणि त्यांनी काही जणांना सोबत घेत 4 चाकी वाहनातून कुलथे दाम्पत्यांच्या घरी सायंकाळी जात त्यांना मारहाण केली। शरद कुलथे आणि त्यांच्यासोबत आलेल्या व्यक्तींनी शीतल आणि भरत कुलथे यांना लाकडी काठ्या, लाथाबुक्क्यांनी आणि विटांनी मारहाण केली। यात शीतल यांच्या डोक्याला वीट लागल्यानं तसेच भरत कुलथे यांनाही मार लागल्यानं दोघांनाही गंभीर दुखापत झाली। या हल्ल्यामुळे कुलथे दाम्पत्यांना शारीरिक आणि मानसिक धक्का बसलाय। शीतल कुलथे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ओम कुलथे, साई कुलथे, शरद कुलथे आणि सुधीर मैड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। कर्जत पोलीस अधिक तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, कर्जत, अहिल्यानगर।